या ठिकाणी अतिथीच्या लढतीमध्ये आपण विजय संपादन केलाय, काय पहिली प्रतिक्रिया आहे? आज आम्ही ह्या वादळात दिवा लावला असं तर म्हणलं वावगं ठरणार नाही. ही आमची मंडळी साहेबांची स्वाभिमानी सेना आणि त्याचबरोबर ह्या आपल्या बोर्डे मतदारसंघातील जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वच मतदार आमचे मित्र माता भगिनी यांनी जे अहोरात्र कष्ट घेतलं 15 दिवस त्यांचा मनापासून ऋणी आहे आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच मी आज ह्या पदापर्यंत पोहोचू शकलो. कुठेतरी जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं होतं या मतदारसंघामध्ये, त्या पद्धतीनेच निकाल लागलेला आहे, काय भावना आहे? आज मला ह्या भावना अशा करावीत की जरी माझ्या मोरडी मतदारसंघात भले आमची शीतलताईंचं थोडंसं लीड कमी वाढलं याचं फार मोठं पहिलं दुःखच आहे, पण त्या पुढच्या ज्या शीतलताईंच्या वाटचाली सुद्धा ज्या जबाबदारी मी घेणार आहे त्यांच्या पुढच्या राजकीय भवितव्याची. पण आता तुम्ही म्हणताय तसं ह्या काटाचोड लढते नव्हतीच, पण ही सुद्धा मतदारांनी मनात घेतलेली इलेक्शन होती. त्यामुळे बालाजी फराटेसारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आज निवडून आला. आपल्याच भागातील गावांनी तुम्हाला विजयाशीपर्यंत पोहोचवले, काय सांगाल त्यांना? आज खरोखर त्यांची ऋणीच आहे, मनापासून ऋणी आहे. का त्यांची स्तुती माझी चमड्याची कात्री काढून जरी चप्पल घातली तरी सुद्धा मला त्यांच्या ऋणातून बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.